हे एव्हरीवन, तुम्ही साबुदाणे बऱ्याच वेळा केले असतील, परंतु आज माझ्या पद्धतीने एकदा करून पहा, तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडणार। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे 1.5 वाटी साबुदाणे घेतले, त्यांना एक वेळा पाण्याने धुवून घेतलं आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे। आपल्याला साबुदाणा रेसिपी करायची 2 तास आधी साबुदाण्यांना भिजत ठेवायचे। त्याच्यामध्ये बघा, साबुदाण्यांच्या वरती जितकं पाणी दिसतंय तशा प्रमाणात आपल्याला पाणी त्याच्यात ठेवायचं आहे। 2 तासात अगदी व्यवस्थित साबुदाणे भिजून जातील इतकं पाणी लक्षात ठेवायचं। जास्त पाणी टाकायचं नाही आणि कमी पण टाकायचं नाही। 2 तासानंतर आपण झाकण उघडून पाहूया। बघा, साबुदाण्यांनी पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे। साबुदाणा पूर्ण मोकळा झालेला आहे आणि भिजून पण गेलेला आहे। आपल्याला शेंगदाण्यांना भाजून घ्यायचं आहे। 2 हिरव्या मिरच्या, 1 बटाटा, अर्धा निंबू, कोथिंबीर, बाकीचे शेंगदाणे दळून घ्यायचे, बाकीचे साईडला काढून ठेवायचे। दळताना जाडसर दळायचे, जास्त बारीक पेस्ट करायची नाहीये। आणि बघा, साबुदाणा मोकळा मोकळा आहे। इथे जाडसर असं दळून घेतलेलं आहे। तुम्ही याच्यापेक्षा थोडं जाडसर पण दळलं तरी चालेल। गॅसवरती कढई ठेवायची, तेल टाकायचं आणि खालीच शेंगदाण्याचं कूट साबुदाण्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हाताने। तुम्ही जर उपवासाच्या दिवसांमध्ये जर जिरं खात असाल तर अर्धा चमचा जिरं टाकायचं, मिरची टाकायची, शेंगदाणे टाकायचे। अगदी मऊसूत मोत्यासारखे टेस्टी साबुदाणे बनून तयार होतील। तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा अशी रेसिपी करून बघा। असं अजिबात गोळा होणार नाही साबुदाण्यांचा आणि अजिबात चिकटणार पण नाही। ते कढईला पण चिपकणार नाहीत आणि एकमेकांना पण चिपकणार नाहीत। 1 मिनिटानंतर मिरची आणि शेंगदाण्यांना परतून झालं की त्याच्यात बटाटा टाकून द्यायचा। बटाट्याला मिक्स करून घ्यायचं। तोपर्यंत थोडंसं मीठ साबुदाण्यांमध्ये टाकून घ्यायचं, थोडंसं मीठ बटाट्यावर टाकायचं, जेणेकरून बटाट्यामध्ये मीठ गेल्यावर तो लवकर शिजतो आणि बटाट्याची टेस्ट छान लागते। बटाटा शिजला की नाही चेक करून घ्यायचं आणि त्याच्यात साबुदाणे टाकून द्यायचे। मिक्स करून घ्यायचं साबुदाण्यांना व्यवस्थित आणि त्याच्यावरती निंबूचा रस टाकून द्यायचा। आता अजून एकदा मिक्स करून घ्यायचं। मिक्स करताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे। अजिबात साबुदाणा कढईला चिपकत नाही आणि पूर्ण मोकमोकळे राहतात, मोत्यासारखे चमकतात आणि मोत्यासारखे मोकमोकळे दाणे तुम्हाला दिसतील आणि खायला इतके टेस्टी लागतील। खूप छान रेसिपी आहे, तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा करून बघा। मिक्स करायचं आहे, हे बघा दिसतंय। अजून साबुदाणे शिजायचे बाकी आहेत। व्यवस्थित एकजीव मिक्स करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून द्यायची। तुमच्या भागात जर उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर टाका, नाही तर टाकू नका। आता याच्यावरती झाकण ठेवायचं। 4 ते 5 मिनटं कमी याच्यावरती शिजवू द्यायचं। मस्त वाफवून घ्यायचे त्यांना। 5 मिनिटानंतर झाकण उघडून बघायचं। साबुदाण्यांना पुन्हा मिक्स करायचं। साबुदाणा परफेक्ट शिजलेला आहे। बघा, अगदी बोकडा, सुटसुटीत, चमकणारा पण आहे। बिलकुल त्याचा कलर चेंज झालेला नाही आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा। 5 मिनिटानंतर आता गॅस बंद करून द्यायचा आहे, म्हणजे वाफवून घेतल्यानंतर मिक्स केल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची। साबुदाणा खाण्यासाठी तयार आहे। बघू शकता, मस्त मोकमोकळे, सुटसुटीत, मोत्यासारखे चमकणारे साबुदाण्यांची खिचडी आपण इथे बनवलेली आहे। नक्की ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर अशी उपवासाची साबुदाण्यांची खिचडी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। आवडली तर लाईक करा, नसेल आवडली तर डिसलाईक पण करू शकता। बाय।